मुंडे यांनी अद्याप संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट का घेतली नाही असा सवाल बीडच्या मोर्चात उपस्थित करत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुंडे बहीण भावावर जोरदार टीका केली। पंकजा मुंडेंना चांगली माणसं नको, त्यांना जी हुजरीगिरी करणारी माणसं लागतात असा घणाघात त्यांनी केलेला आहे। परळीत धनुभाऊंचं घर वर आहे, पंकुताईंचं घर खाली आहे। राख रेती उचलणारे लोक सकाळी चहाला खाली असतात, नाश्त्याला वर असतात। पंकुताई, तुमचं सगळंच धनुभाऊंनी काढून घेतलं, तुम्हाला कळलंच नाही असा टोला त्यांनी लगावला। माझा सवाल आहे आमच्या पंकुताईंना, पंकुताई मला सवाल आहे तुमचा, संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टवर उतरला, 12 तारखेला तुम्हाला 12 डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस आहे, मान्य करतो मी, तुम्हाला जायचं होतं तिकडं, पण वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही? तो का नाही गेला हा सवाल आहे माझा, तुम्ही का गेला नाही? आणि जे माणसं चांगले आहेत पंकुताई, तुम्हाला माणसं जमत नाहीत, तुम्हाला असे पाहिजे जी हुजूर जे आमची औलाद जी हुजूर करणारी नाही, आमची औलाद स्वाभिमानी औलाद आहे, तुमच्या पुढे जी हुजूर करणार नाही, आजपर्यंत केला नाही आणि उद्या बी कराच करणार नाही, भले राजकारणात बाजूला जाऊ, परंतु पंकुताई तुम्ही जसं यायला पाहिजे होतं तुम्ही आल्या नाही, चुकलात, याचं उत्तर द्या, काय असेल देऊ वाटलं तर द्या, नाही तर अपेक्षा बी नाही। 1 रुपया थर्मलला न भरता 2002 सालापासून अव्याहतपणे 500 ट्रक फुकट चालल्यात, त्याचं उत्तर काय? मग पंकुताई 14 ते 19 तुम्ही होत्या, तुम्ही का बंद केल्या नाही? त्याचं कारण आहे की हे धनुभाऊंचं घर वर आहे, पंकुताईंचं घर खाली आहे। खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात, आणि धनुभाऊ पंकुताई धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही लागलं।